नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी गुलाबजाम बनवणार आहे। चितळे कंपनीचे बनवणार आहे मी गुलाबजामुन। मी सगळे पदार्थ ट्राय केलेले आहेत, पण चितळेच बेस्ट वाटलेत मला। हे 400 ग्रॅम पीठ आहे बघा, इथे काढून घेतलेलं आहे मी। आणि याच्यामध्ये यांनी सांगितलंय की 8 कप साखर घ्यायची, त्यातच तेवढंच पाणी टाकायचं। सो ते मी इथे तयार करून घेतलेलं आहे। अजून गॅस लावलेला नाहीये, ही साखर विरघळती आहे पाण्यामध्ये। आधी याचा मी गोळा तयार पाकामध्ये मी एक्स्ट्रा ॲड केलाय, ती म्हणजे इलायची ॲड केल्यामुळे याचा चव खूप सुंदर येते। याचा एक गुंडा बनवून घेणार आहे मी तयार, आणि त्याचे छोटे छोटे गोळे करणार आहे, म्हणजे याला असे गुलाबजामुन आपले तयार होतील। हे बघा, मी याचा आधी गोळा बनवून घेणार आहे। कृष्णाला खूप आवडतात गुलाबजाम, त्यामुळे मी कृष्णाला पण त्याची मदत घेतेय। कृष्णाला पण ॲड केलाय मी याच्यामध्ये मदतीसाठी। आणि इथे हे मी मिक्स करतेय। भरपूर पाणी एकदाच नाही टाकायचं आहे, हळूहळू करत पाणी टाकायचं आहे। याची क्वालिटी खूप छान असल्यामुळे याचा लगेच गोळा बनतो। थोडं थोडं पाणी ॲड करत जायचं आपल्याला। कृष्णा, मस्ती नाही करायची आहे, तुझ्यासाठी गुलाबजामुन बनवतीये मम्मा। हे बघा, सुरुवातीला तुम्हाला वाटेल की हे कोरडच आहे, पण नाही, ते हळूहळू घट्टसर होतं। हे बघा, याचा गोळा होत चाललाय। तुम्ही पाणी टाकण्याची घाई अजिबात करू नका, नाहीतर तुमचे गुलाबजाम जे आहे ते चुकून जातील। बरेच लोकांना वाटतं की गुलाबजामुन बनवताना त्याला खूप मऊ त्याची मालिश करावी लागते वगैरे, पण तसं काहीच नाहीये। तुम्ही हा गोळा व्यवस्थित बनवा, तुमचे गुलाबजाम जे आहे ते एक नंबर बनतील। ही जी आहे ती हीच आहे की आपण हा डव जो आहे तो कसा बनवतोय। आता हा खूप घट्ट दिसतोय, पण याला हलकंसं पाणी टाकून आणखी थोडं आपण मऊ करूयात। 5 मिनिटापेक्षा जास्त याला नाही मालिश केली तरी पण चालेल। पहिले इथून हा असा गोळा तयार करून घेतलेला आहे आपण। थोडंसं हाताला तूप लावून घ्यायचं आहे। हाताला तूप लावल्याने ते गोळे जे आहे ते छान तयार होतील, चिटकणार नाहीत। हे बघा, हाताला तूप लावलेला आहे। एक छोटासा गोळा घेऊन आपला गुलाबजामुन तळायला रेडी। हे असे छोटे छोटे साईजचे, साईज खूप मोठी ठेवायची नाही आहे, कारण की ती पाकात टाकल्यानंतर आणखी फुलतो। तो खूप जास्त मोठा तुम्ही केला तर आणखी जास्त तो मोठा होईल पाकात टाकल्यावर। त्यामुळे मध्यम साईजची, मीडियम साईजच तुम्ही कंटिन्यू करायची आहे। कृष्णा बनवतोय आता बाकी। सो इथे आपले गोळे बनवून तयार झालेले आहेत बघा। ही मीडियम साईज आहे। त्यांनी पाकिटामध्ये जे आहे 80 गुलाबजामुन 400 ग्रॅममध्ये बनतात असं सांगितलेलं आहे, पण असं काही गरजेचं नाही आहे की 80च बनवायचे। माझ्याकडे लहान मुलं असल्यामुळे मी छोटी छोटी साईज पण बनवलेली आहे। 150 गुलाबजामपर्यंत माझे अर्धा किलो पाकिटामध्ये मी नेहमी बनवते। आपण तेल गरम करून घेतलेलं आहे गुलाबजाम तळण्यासाठी। यातही तुम्हाला ऑप्शन आहे, तुम्ही तूपही वापरू शकता, पण मला तुपाचं नाही आवडत, मी तेलातूनच तळते। त्यामुळे मी तेल गरम केलेलं आहे। एका साईडला आपण पाक तयार केलेला आहे। हा पाक छान होऊ द्यायचा आहे, छान म्हणजे एक तरी पाक होईपर्यंत गॅस सुरू ठेवायचा आहे, आणि मग स्लो फ्लेमवर गुलाबजामुन तळून त्याच्यामध्ये पाकामध्ये टाकून द्यायचे आहेत। चला आपण सुरुवात करूया। हे बघा, इथे पाक होतोय, साखर पूर्णपणे विरघळलेली नाही आहे, थोडा वेळ लागेल याला। तोवर आपण गुलाबजाम तळून घेऊया। पाक झालाय हे कसं समजायचं, जेव्हा तुम्ही बाहेर कुठे हॉटेलमध्ये किंवा रिसॉर्टमध्ये कुठेही जाऊन जेव्हा गुलाबजाम खाता तर त्यांचा पाक जो आहे तो खूप पातळ दिसेल तुम्हाला। त्याचं कारण हे आहे की ते पूर्ण पाक होऊच देत नाहीत, पण तसं नाही, आपल्याला व्यवस्थित पाक तयार करायचा आहे, तरच तो गुलाबजाम खाताना पाकाची जी चव आहे, आपण टाकलेल्या इलायच्यांची जी चव आहे ना, ती तेव्हाच लागेल जेव्हा हा पाक व्यवस्थित बनेल। इथे आपलं तेल तापलेलं आहे। मी आता फ्लेम जी आहे ती अगदी स्लो केलेली आहे, म्हणजे गुलाबजाम जळायला नको तळताना। आणि हळूहळू आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहे आणि डीप फ्राय करायचे आहेत हे आपल्याला। एक सोनेरी रंग येईपर्यंत, करडा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत छान। पहिल्यांदा टाकलेल्या गुलाबजामला आपण डायरेक्ट ब्राऊन रंग दिसतोय, ते ह्यासाठी की तेल जास्त तापलेलं होतं। पण तुम्ही नेक्स्ट जेव्हा कराल, नेक्स्ट घाण्यामध्ये जे आहे ते छान गोल्डन तुम्हाला मी
तयार झालेले दाखवते. हा जो काळसर रंग दिसतोय तो पाकात टाकल्यावर आणखी फेंट होतो, त्यामुळे तळताना थोडे ह्याच रंगाचे तळून घ्यावे, म्हणजे दिसायला पण छान दिसतात. नेक्स्ट घाणा बघू शकता तुम्ही, छान गोल्डन ब्राऊन हे असे तळलेले आहेत. पहिल्या घाण्यामध्ये तेल खूप जास्त तापलेलं होतं. तुम्हाला फ्लेम जी आहे ना गॅसची ती स्लोच ठेवायची आहे, हाय फ्लेमवर कधीच तळायचे नाही. आतले गोळे जे आहेत ते पूर्णपणे तळले गेले पाहिजेत. आपला पाक जो आहे तो तयार झालेला आहे. आपण एकदा चेक करूयात. गरम असतं हे, व्यवस्थित चेक करावं. बघा, हा जेव्हा गार होईल ना तेव्हा याचा एक तार तुटतो छान. ठीक आहे, आपल्याला गॅस जो आहे तो सुरूच ठेवायचा आहे. आता हे तळलेले जे गुलाबजाम आहेत ना, हे बघा खूप सुंदर असे तळले गेले आहेत. डीप फ्राय करायचं आहे हे. आता हे गुलाबजाम जे आहेत हे आपल्याला गॅस सुरू असतानाच पाकात टाकायचे आहेत. बरेचदा बाया अशा करतात की गॅस बंद करून पाक थोडा गार होऊ देऊन त्यामध्ये टाकतात, नंतर ते पाकात मुरायला बराच वेळ जातो. त्यामुळे हे सगळ्यांनाच माहिती असेल असं नाही, पण हे नक्की ट्राय करा तुम्ही. तुम्हाला रेडी टू ईट आहेत हे लवकर मुरावेत म्हणून काही बायका जे आहेत ते याला गुलाबजामला सुईने छिद्र पाडून वगैरे असं पण करतात, पण असं काहीही करायचं नाही आहे. आपल्याला सरळ फक्त गॅस सुरू ठेवायचा आहे आणि लगेच आपल्याला पाकामध्ये हे शिफ्ट करायचे आहेत गुलाबजाम. आणि तुम्ही पुढच्या अर्ध्या तासातच हे गुलाबजाम खायला रेडी आहेत. हे बघा, खूप सुंदर असे दिसत आहेत. एकदा याला परतून घ्यायचंय. 2 मिनिट जो आहे तो गॅस सुरूच ठेवायचा आहे. अजूनही गॅस बंद करायचा नाही आहे आपल्याला. दुसरं कुठलंच कष्ट घेण्याची गरज नाही. फक्त इतकी ट्रिक वापरा तुम्ही आणि झटपट तुमचे गुलाबजाम रेडी होतील. काय बनवतोय सांग ना.